चला दोन्ही सलामीवर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तर महत्त्वाचा सामना आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असतील. अंतिम जरी आजच्या रात्रीतील सामना असेल तरी दोन्ही संघांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना. जो जिंकेल त्या संघाला क्वालिफाय होण्याची संधी आहे. म्हणजे करो या मोरो, हिट आउट या गेट आउट या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर आजची रात्र तुम्हाला गाजवावे लागेल. आणि ज्या संघाला आज नक्कीच थोडा चिंतेमध्ये झोपायचं असेल तर संघ मात्र आज इथे पराभूत झालेला असेल. सर्वांच्या नजरा आहेत या चाचणी स्पर्धेवर, या आयोजनावर, या नियोजनावर, या स्पर्धेवर आणि नजरा असतील या सामन्यावर. बघूया अंतिम रात्र कुठल्या संघाची, अंतिम सामना कुठल्या संघाचा. पहिला चेंडू रवी यांचा आणि अतिशय सुंदर इन बिलच्या वरून चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. काय सुरेख फटकेबाजी. जसा चेंडू होता जसा प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळाली. बघा शॉर्टपिच चेंडू होता आणि पूर्णपणे उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाजाला संधी होती चेंडू ढकलून देण्याची. बघा इतका खराब चेंडू म्हणावा लागेल कारण टी व्ही स्क्रीनवर बघितल्यानंतर आपल्याला समजतं की आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला. पुन्हा एकदा तशाच प्रकारे फटका. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू. पॉइंटचा क्षेत्ररक्षक. बघूया रेस लागलेली आहे आणि चेंडू जाईल शेवटच्या क्षणी सीमारेषे बाहेर. चौकार. गणेश पाटील यांना कामाला लावलेलं आहे पंचांना आमच्या. शेवटचा सामना वाटते रंगतदार होईल, प्रेक्षकांचं मनोरंजन करेल. बघा काय प्रेक्षणीय फटका मारलेला आहे. खरोखरच ऑफ साईड स्ट्रॉंग दिसतंय फलंदाज रविराज याची. ऑफ साईडच्या दिशेला ढकलून दिलेला आहे चेंडू. दोन्ही फटके जर आपण बघितले तर तोलून मापून मारलेले. क्षेत्ररक्षकांचा विचार करून, क्षेत्ररक्षकाची जी सजावट आहे ते बघून फलंदाज रविराज पुन्हा एकदा आणि ही पहा हॅट्रिक साधतोय फलंदाज रविराज. काय प्रेक्षणीय फटके. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आणि पहिली हॅट्रिक जर आपण बघितली तर तीन चौकार लगातार, 3 चौकार. 10 झालेले आहेत. 12. रवी आता मात्र बघूया हिट झाला असता तर नक्कीच तिथे फलंदाज बाद होऊ शकला असता धावचीच्या स्वरूपात. कुठेतरी रवींद्र जडेजाला तुमच्या अंगामध्ये संचारावं लागलं असतं इथे विकेट घ्यायचा असता तर ते स्टॅम्पवर फेक करावी लागली असती. चेंडू पायावर आदळतोय. मला तर वाटते बॅटची कडा असावी. पंचांकडून इशारा आला नाही म्हणजे बॅटची कडा होती. फलंदाजाच्या खात्यामध्ये 1 धाव जमा होईल. पंचांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बजागे सर असो की गणेश पाटील सर असो, मोरे सर असो, जे पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत अचूक निर्णय दिलेले आहेत. पुढे सरसार केल्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट नाही होऊ शकत झेल. या एकेरी धावाने षटकाची सांगता झालेली आहे. 6 चेंडू संपलेले आहेत. षटक क्रमांक पहिलं आणि धावा आहेत अगदी खोऱ्याने 15. आता मात्र दुसरे षटक. इथे षटक चांगल्या रीतीने हाताळावं लागेल
गोलंदाज मयूर याला पहिला चेंडू आणि मोठा फटका चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून जाईल लॉंग लेग सीमा रेषे बाहेर चौकार. धावांचा मला तरी वाटते आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. बरेच महिने पाऊस पडत होता. अनेक संघ खेळापासून वंचित राहिले, सरावापासून वंचित राहिले धोधो बरसणाऱ्या पावसामुळे. आणि इथे धावांचा पाऊस मैदानामध्ये पडतोय. धावा 19 4 चौकार आलेले आहेत, एक हॅट्रिक सहित. रविराजाच्या बॅटमधून हा चौथा चौकार. संतोष अरे चांगली साथ देते त्याला एकेरी धाव करून. आता मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्पीड झालेला आहे, आउटस्पिन झालेला आहे. डावखुऱ्या फलंदाजाचा जर गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर त्याच्याकडे एक दैवी देणगी असते बघा. पडल्यानंतर चेंडू कसा बाहेर निघतोय. आता जर आपण बघितली कसोटी क्रिकेट बघितलं, पुढे ससार खेळण्याचा प्रयत्न. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये जे एशेस मालिका सुरू आहे त्याच्यामध्ये मिचेल स्टार्कने पूर्णपणे इंग्लंड संघाला नामोहरण करून सोडलं. तशाच प्रकारचा हा गोलंदाज डावखुरा गोलंदाज. दैवी देणगी असते डावखुऱ्या गोलंदाजाला आणि या दैवी देणगीमुळे अनेक गोलंदाज प्रचलित. बघा पडल्यानंतर थोडासा आउटस्पीड झालेला चेंडू. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक घेऊन फेकी करत तोपर्यंत एकेरी धाव. धावसंख्या 21. संतोष तरी चांगली साथ देते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतायत. याला म्हणतात सांघिक क्रिकेट. आपला इनफॉर्म मधला जो फलंदाज आहे त्याला आपण स्ट्राईकवर जास्तीत जास्त आणणं गरजेचं आहे आणि ते चोख काम केलेलं आहे संतोष तरे यांनी. इथे शपल क्रॉस आणि खराब चेंडूचा योग्य समाचार. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकार. या सामन्यातील 5वा चौकार. रविराजाच्या बॅटमधून आलेला 5वा चौकार. धावसंख्या चौकाराने 25 विदाउट लॉस. धावाही बनतायत, गडीही गमावलेला नाही. गड्याचा महत्त्व माहीत आहे दोन्ही संघांना की एक विकेट किती रन आपल्याला देऊन जातो, रन रेट देऊन जातो. जेव्हा गणित होईल रन रेटचं तेव्हा समजेल. पुढे सरसार केला क्लीन बॉल. आत्ता गोलंदाजाने सरसी मिळवलेली आहे. आता कुठे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की मिचेल स्टार्कची शैली. एस्टॅनवर चेंडू आदळला बघू शकता गोलंदाज. अगदी फुल लेनचा चेंडू होता बघा. यॉर्कर पद्धतीने एस्टॅनवर आदळलेला आहे आणि फलंदाजाकडे कुठलाही पर्याय नव्हता. भले त्याच्या बॅटमधून 5 चौकार आले असतील तरी मात्र ह्या चेंडूवर त्याच्याकडे पर्याय नव्हता. क्लीन बॉल्ड. एकंदरीत मयूर यांनी रविराजे याने मयूर याच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी 23 धावांचं योगदान दिलं 5 चौकारांसहित. चांगली फलंदाजी. चंद्रवर्धन नवीन फलंदाज. या फलंदाजाने या आधी आपण बघितलंय काय फटकेबाजी केली होती अंतिम क्षणात. त्या फलंदाजाला हे मैदान नक्कीच आवडतं मैदान आहे आणि या मैदानावर कदाचित चंद्रवर्धन यांच्या बॅटमधून एक चांगली इनिंग पाहायला मिळू शकते या अंतिम सामन्यात. बघा संतोष तरे आपलं काम करत आहेत, चांगलं काम करत आहेत आणि ते बाद जेव्हा गरज होती त्या क्षणी ते बाद होऊन परत आहेत. म्हणजे त्यांनी 100% योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी. आपल्या तंदुरुस्त फलंदाजांना संधी मिळावी जेणेकरून ते थोडेसे दमलेले होते म्हणून येणाऱ्या चपल
चाणाक्ष फलंदाजांना संधी मिळावी, रनिंग बिटवीन द विकेटमध्ये चांगल्या धावा घ्याव्या आणि फटकेबाजी व्हावी या अनुषंगाने स्वतःचे विकेट बहाल केलेली आहे आणि चांगली सलामी देऊन बाद झालेले आहेत. भले धावा त्यांच्या वाट्याला 2 असतील मात्र साथ दिली होती. 3 धावा जरी असतील त्यांच्या वाट्याला. नवीन फलंदाज परशा. तर ही बिनीची जोडी आहे. हे दोन्ही फलंदाज असे आहेत की एक जरी फलंदाज 7-8 चेंडू खेळून काढतोय तर धावांचा डोंगर उभा करेल. सुमित. हो हो, फसवा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली आणि वेग ही कमी. या चेंडूमध्ये 2 आपल्याला विविधता पाहायला मिळाली. चेंडू टॉस ही झाला आणि वेग ही कमी होता, म्हणजे फलंदाजाला पूर्णपणे बुचकळ्यात टाकलं. कुठल्याही प्रकारे तिथे संधी नाहीये. हा चेंडू कसा असेल सुमित याचा. हो हो, पडल्यानंतर लेग स्पिन झालाय, जणू काही थोडासा बाहेर निघालेला आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मात्र चेंडूला स्विंग ही केलं. सुमित याच्या गोलंदाजी खासियत तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. या गोलंदाजीचा काय वैविध्य आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये बघा. खराब चेंडू अवांतर धावसंख्या 27. 2 चेंडू व्यवस्थित चालले होते, यानंतर मात्र काहीतरी प्रयोग करायला गेले आणि तो प्रयोग अंगाशी आला. अवांतर 1 धाव गेली. कदाचित आता फलंदाजाला आत्मविश्वास आला असेल. फुलटॉस चेंडू. दोन्ही संघांना मात्र हा सामना करो या मरो. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू फरार झालेला आहे, मात्र फारसं नुकसान होणार नाही. 1 अवांतर मिसफिल्डच्या साहाय्याने धाव गेलेली आहे. धावसंख्या 29. 50 धाव्यांकडे संघ आगेकूच करताना पाहायला मिळेल का, की 4च्या आतमध्ये रोखलं जाईल. इथे शपल क्रॉस झालेला फलंदाज. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, मात्र चुकी झाली तिथे क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू जाला बीट करून गेलेला आहे आणि हा चौकार. डबल थ्री. मी म्हटलं आहे की 50 कडे आगेकूच करतोय का हे धावफलक. आणि गोलंदाजी चांगली चेंडू हाताळल्यानंतर चुकी केली सुमित याने. 1 अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. दुहेरी धाव चौकार. ज्या टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी करत होते तो टप्पा तुम्हाला बरोबर सापडला होता. त्यानंतर प्रयोग करायला गेले, वाईट चेंडू, त्यानंतर चौकार. खोलवा टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक नाही तिथे. खाली क्षेत्रामध्ये स्ट्रेट ड्राईव्ह. सचिन तेंडुलकरची आठवण करून देणारा हा चौकार. काय वेगवान स्ट्रेट ड्राईव्ह होता, जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह. आम्ही इथे बघतो ना चेंडू सीमा पार गेलाय, म्हणजे किती वेग होता त्या फटक्यामध्ये बघा. ताकद तितकीच जबरदस्त. तीर की जरा सीधा. अगदी तंतोतंत समोर चेंडू मारलेला आहे गोलंदाजाच्या वरून. 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांना फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागली, कारण दोघांकडे तिच्या संधी नव्हती. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडलेला आहे. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37. जेमतेम 12च्या पुढे सरासरी आहे. 12.33 ची सरासरी आहे. गोलंदाज दयानंद आपणास मात्र आता 50च्या आत 45च्या आत पर्यंत स्कोर राखायचा आहे. मात्र हे जे दोन्ही फलंदाज आहेत ना, यांनी 55चा टार्गेट राखलेला असेल आणि त्या अनुषंगाने फलंदाजी होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं नाही. काय घडलंय तिथे, काय घडलंय. एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत एष्टी रक्षकाने. कुठल्याही प्रकारे तिथे फलंदाजांना धोका नाही आहे. पंचांकडून कुठला इशारा येत नाही, म्हणजेच फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये.
39. 50 पूर्ण करतोय का, 45च्या आत राहतायत का, काय गेम प्लान असेल, काय माइंडमध्ये सेट असेल, स्कोर टार्गेट. दयानंद पुन्हा एकदा स्ट्रेट. चांगले क्षेत्ररक्षण, लॉंगॉनला पाहिला मिळाले, चांगले क्षेत्ररक्षण बांधून ठेवलेलं आहे दोन्ही फलंदाजाला. हवं तसं या षटकामध्ये गोलंदाजांनी प्रतिकार करू दिलेला नाही. फलंदाजांना 40 धावा झालेल्या आहेत. चंद्रवर्धन आणि परशा हे दोन्ही हिटर फलंदाज आहेत आणि दोन्ही फलंदाजांना शेवटच्या षटकामध्ये मात्र बांधून ठेवलेलं आहे. तारीफ करावी लागेल दयानंद याची, प्रशंसा करावी लागेल, अशीच गोलंदाजी करावी लागेल. मात्र दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील जेणेकरून आपण 50च्या पुढे जाऊन गेल्यानंतर एक विनिंग स्कोर आपल्या संघास उभं राहील. कोण मिळवते सरशी? नाही, गोलंदाजाची सरशी होते. इथे फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. आता स्ट्राईक सुद्धा नवख्या फलंदाजाकडे राहील. चुकी घडली, येणाऱ्या फलंदाजाकडे स्ट्राईक राहील. चंद्रवर्धन याला बाद होऊन परतावे लागेल. 10 धावांचे योगदान दिलं, 2 चौकार. चंद्रवर्धन नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. परशा बाद होऊन परतलेले आहेत. बघूया स्ट्राईक कोणाकडे राहील यानंतर. हा चेंडू तर खेळला लागेल नवख्या फलंदाज विकास याला. त्यानंतर चेंडू शेष राहतील. आतापर्यंत 3 आहेत चेंडू. चंद्रवर्धन किती चेंडू खेळेल, विकास किती चेंडू खेळेल याचं पूर्ण समीकरण अवलंबून राहील धावसंख्येवर. स्वतः विकास फटकेबाजीमध्ये विश्वास दाखवतो का बघूया की चंद्रवर्धनला स्ट्राईक देतोय. काय घडेल यानंतर. हो, काय शॉट आहे डीप पॉइंटला. नाही, स्ट्राईक विकासकडेच राहील. 42 धावा, 42 धावा रोखलेल्या आहेत. प्रशंसा करावी लागेल दयानंद याची. काय गोलंदाजी हाताळली शेवटच्या षटकात. आतापर्यंत 5 धावा खर्ची घातलेल्या आहेत फक्त. मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का? आणि होईल, झेल झालेला आहे. अंतिम चेंडू शेष आहे आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा 5 चेंडू मागे खर्ची घातलेल्या आहेत. त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट. आत्ता एक चेंडू शेष आहे. असं वाटलं होतं की 50 पूर्ण होईल का, कारण चंद्रवर्धन होता खेळपट्टीवर, त्याला साथ देण्यासाठी होता परशा. मात्र दोन्ही फलंदाजांना शेवटच्या षटकामध्ये अविदेशी फटकेबाजी करू दिली नाही दयानंद याने. खराब फलंदाजीपेक्षा चांगली गोलंदाजी असं म्हणावं लागेल. काय गोलंदाजी हाताळलेली आहे या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये इतकी सुंदर गोलंदाजी हाताळणं म्हणजे संघाला आता त्यांनी माझे विजय होण्यास संधी ठेवलेली आहे. चांगला फटका होता तिथे, चांगली फेकी आहे. धावचीची संधी नाही होऊ शकत. धावची 2 धाव पूर्ण झालेले आहेत अगदी सुरक्षित. याचबरोबर या दुहेरी धावाने या षटकामध्ये खर्च केलेल्या 7 धावा, एकंदरीत धावा झालेल्या आहेत 44. 11.25च्या सरासरीने तुम्हाला 45 धावा कराव्या लागतील. सामना आता मात्र 50-50 आहे. असं वाटलं होतं की कुठेतरी फलंदाजी करणारा संघ बंद्रा मारुती काल्हेर हा 50+ होईल, 55 पर्यंत जाईल. मात्र दयानंद यांनी आता आपल्या फलंदाजांना एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे की मी रोखलेलं आहे शेवटच्या षटकामध्ये. आता फलंदाजांना तुमची कामगिरी, तुमच्या हातात आहे सर्व काही.
11.25 सरासरी गाठावी लागेल. या स्पर्धेसाठी दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे, परिश्रम केलेले आहेत. चाचणी स्पर्धा राबवणं म्हणजे सहज सोपं काम नाही आहे. याच्यासाठी 2-3 महिन्याआधी नियोजन करावं लागतं, प्रयत्न करावे लागतात आणि दिवस रात्र स्पर्धा खेळवणं म्हणजे खूप मोठं शिवधनुष्य आहे आणि ते पेलून दाखवलेलं आहे आपल्या सर्व सहकारी टीमने, ज्यामध्ये जर आपण आवर्जून उल्लेख करावा असा वाटेल विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोहरजी जोशी साहेबांचं, त्यानंतर संस्थापक अध्यक्ष श्री प्रतापदादा पाटील, सचिव विद्यमान सचिव रमेशजी तरे, त्यानंतर धर्मेंद्रजी तांगडी यांनी सुद्धा अतिशय मेहनत घेतलेली आहे स्पर्धेसाठी. हेमंतजी गुळवी मुस्ताबाई असो यांनी तर खरंच आपल्या खांद्यावर जबाबदारी उचललेली आहे. संदीप मोरे असो, आनंद पाटील असो की हरिदास पाटील, बंटी चौधरी, तर माजी अध्यक्ष गणेशजी केनी यांनी सुद्धा खूप मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी पाडण्यासाठी आतापर्यंत तरी आपली चोख कामगिरी बजावलेली आहे. आपल्या संघटनेत नसताना रुपेशजी म्हात्रे यांनी सुद्धा या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेले आहे. चौथा हिरवा संघाचे अध्यक्ष, संघटनेचे अध्यक्ष, या क्रीडानगरीचे अध्यक्ष रुपेशजी म्हात्रे आणि त्यांच्या अनुषंगाने बघा ही सुसज्ज क्रीडानगरी सजलेली आहे. अनेक गाव या या क्रीडांगणावर स्पर्धा राबवत असतात आणि खेळाडू, हजारो खेळाडू दरवर्षी या मैदानावर आपलं कसब पणाला लावत असतात. कित्येक खेळाडूंना या मैदानाने भुरळ घातलेली आहे. चौथा हिरा मानकोली गुरुदत्त मानकोली यांच्या अनुषंगाने हे मैदान उभारलं आणि या भिवंडी तालुक्यातील नंबर 1चं मैदान म्हणून याला नक्कीच अग्रगण्य स्थान आहे. या भिवंडीमधील कुठला असा खेळाडू नाही की त्याला या मैदानावर खेळण्याची आवड नाही. 11.25 ची सरासरी आणि 2 फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. सलामीवीर माइंडमध्ये काय असेल, दिमागात काय असेल, त्यांच्या कल्पनेत काय असेल की कशा रीतीने क्रिकेट खेळावं, सुरुवात कशी करावी, आपल्या कर्णधाराकडून काय संदेश आला असेल, सहकाऱ्यांकडून काय संदेश आला असेल. हरेश आणि रवी, कारण हिट आऊट या गेट आऊट, करो या मरो, दबाव तर असेल दोन्ही संघांवर. 44 म्हणजे इतक्या सुरक्षितही नाहीत आणि 44 म्हणजे इतक्या सहजही नाहीत, म्हणून दोन्ही संघांना 50-50. एका बाजूला बंद्रा मारुती काढले, दुसऱ्या बाजूला पवनपुत्र वडपे. पवनपुत्र इथेच आणि बंद्रा मारुती इथेच, नाव दोघांची सेम, दोघांची श्रद्धा एकाच देवावर. आणि बघूया नक्की कुठल्या संघाला यश मिळतोय. उद्या ज्या संघाचा पहिला सामना आहे त्या संघाने बरोबर 9 वाजता थेट इथे हजेरी लावायचे आणि त्या 2 संघांची नावं आहेत वीर तानाजी दापोडे, जॉली स्पोर्ट कामतगर. वीर तानाजी दापोडे आणि जॉली स्पोर्ट कामतगर या संघाचे खेळाडू जर सामना पाहत असतील, हा सामना आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपण सकाळी 9 वाजता इथे हजेरी लावायची आहे, अन्यथा तुम्हाला कडक नियमांना सामोरं जावं लागेल. आज अनेक संघांनी या पेनल्टीचा सामना केलेला आहे. जॉली स्पोर्ट कामतगर आणि वीर तानाजी दापोडे या संघाने सकाळी 9 वाजता इथे हजेरी लावायची आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये जय हनुमान
सरवली आणि स्वराज्य कशेरी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेलच. त्यानंतर कालिका माता कालवार आणि सोनादेवी टेमगर आपला तिसरा सामना खेळायचा आहे. अराउंड लेग त्रिफळाचीत झाले फलंदाज. दुसऱ्या चेंडूवर हादरा बसतोय. छत्रपती शिवाजी महाराज वडुनवगर आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा या दोन्ही संघांनी चौथ्या सामन्यासाठी उद्या तयार राहायचे, रेडी राहायचे. आपल्या वेळेत आपण इथे हजेरी लावायचे. सन्माननीय दीपक भाऊ म्हात्रे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या शेवटच्या क्षणात का होईना आपण आलात, आपलं दर्शन लाभलं, धन्य झाली ही क्रीडा नगरी. तर पूर्णपणे आपण बघितलं टीव्ही स्क्रीनवर यष्ट्या सोडून फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाला पूर्ण यष्ट्या दिसल्यानंतर त्याचा मोह आवरला नाही आणि थेट यष्ट्यानं चेंडू टाकलेला आहे आणि क्लीन बॉल्ड. खातं उघड केलेलं आहे, अजूनही खाते उघड करायचं आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून जाते एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे चेंडू. काय घडेल तिथे? पंचांचा इशारा, चौकार. बघा दोन चेंडू निर्धाव गेले म्हणून काय झालं, पवनपुत्र वडपे हा संघ सहजासहजी माघार घेणारा संघ नाही, हार मानणारा संघ नाही, प्रतिकार सोडणारा संघ नाही. लगेच चौकार वसूल केला आणि कुठेतरी धावसंख्या आता आटोक्यात आणलेली आहे. 4 1-4. आता मात्र वेगाने चेंडूला सीमारेषा पार पाठवलेला आहे चौकारासाठी. अतिशय वेगवान फटका हा. काय डोळ्याचं पानं फेडते ना फेडते तोच चेंडू सीमारेषे बाहेर गेला. तिथे दुराचं सावट थोडं असल्यामुळे आमच्या होम फोटो लाईव्हला थोडासा त्रास होतोय, त्यांच्या क्लिअरिटीवर थोडासा परिणाम होतोय. बघूया पुढचा चेंडू. मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि झेल झालेला आहे अगदी सहज. प्रमोद मैदान छोड चले. हॅट्रिकची संधी होती त्यांना, हॅट्रिकचा मोह होता आणि तो मोह आवरता आला नाही. मात्र 2 चौकारानंतर संघ सुस्थितीत होता, स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं. परंतु पॉवर प्लेचा षटक असल्याने मोह आवरता आला नाही आणि तो मोहाला बली पडला आणि महत्त्वपूर्ण विकेट लयात आला असताना प्रमोद बाद झाला. धावसंख्या 8. 11 धावसंख्या गाठणं गरजेचं होतं, ती पार करायला हवी होती. मात्र इथे कुठेतरी संघ आत्ता थोडासा अडचणीत. हो हो हो, हलक्या हाताने चेंडूला ढकललेला आहे पॉईंटच्या दिशेने. गॅप शोधणं गरजेचं होतं, मात्र तो गॅप शोधता आला नाही. एकेरी धावसंख्या 9. 11.25 सरासरी. 9 धावा धावफलकावर, 2 धावा कुठे तरी कमी पडल्या आहेत, 2 ते 3 धावा. इतर येणाऱ्या फलंदाजांवर थोडासा दबाव अतिरिक्त वाढणार आहे. जशी तुम्ही धावसंख्या कमी राखाल तशी तुमची येणाऱ्या फलंदाजावरील दडपण वाढणार आहे. सामन्याला उशीर नका.
तर मी पुन्हा एकदा आवाज देईन, उद्या ठीक 9 वाजता, ठीक 9 वाजता वीर तानाजी दापोडे संघ आणि जॉली स्पोर्ट कामतगर संघ आपण सज्ज राहायचं आहे. अन्यथा आपल्याला कडक नियमावलीला सामोरं जावं लागेल. कारण आज एका संघाला अशाच प्रकारे भूर्दंड भोगावा लागलेला होता. जय हनुमान सरवली आणि स्वराज्य कशेरी आपण दुसऱ्या सामन्यासाठी उद्या तयार राहायचं आहे. काळिका माता कालवार आणि सोनादेवी टेवंगर आपण 3 क्रमांकावर सामना खेळणार आहात. छत्रपती शिवाजी वडनवकर आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा आपण 4थ्या क्रमांकावरील सामना उद्या खेळणार आहोत सकाळच्या सत्रात. प्रत्येक संघाने वेळेच्या आधी इथे या. फुलटॉस चेंडू, धीम्या गतीचा चेंडू होता, लोअर फुलटॉस, हलकेच दिशा दिले, डीप स्क्वेअर लेग सीमर असेकडे चांगली रनिंग बिटवीन इथे पाहायला मिळेल का? नाही. फलंदाज धावचीच्या स्वरूपात माघारी. धावसंख्या 10. कोण येईल फलंदाज, कोण तारेल संघाला, कोण बनेल बिग फिनिशर, कोण सामना फिनिश करून देईल. बघा अगदी सहज धावचित झालेले आहे फलंदाज. एसटी रक्षकाची दाद द्यावी लागेल. संतोष तरे आहेत मला तर वाटते एसटी रक्षक, चांगलं एसटी रक्षण करताना तिथे पाहायला मिळते. 45 वयोगटातील जरी खेळाडू असेल तरी मात्र एसटी रक्षण अगदी चप्पल गतीने करत आहेत. येणारा फलंदाज दयानंद, सुमित, त्यानंतर दयानंद याच्याकडे ही क्षमता आहे. मयूर हा एक फलंदाज अजून तंबूत वाढ बघतोय. म्हणजे फलंदाजीची लाईन पवनपुत्र वडपे संघाची जर आपण बघितली तर स्ट्रॉंग आहे. 7व्या 8व्या क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत. मात्र धावसंख्या राखणं गरजेचं आहे. इथे मोठा फटका आणि हा जाईल चेंडू, चेंडू चेंडू दूर कुठेतरी षटकार. फलंदाजाला राहतो की कातील म्हणावं लागेल. कुठे चेंडू दूर इतका गेला, काय फटका पाहायला मिळाला. ताकद, नजाकत आणि फटका मारल्यानंतर बघा त्यांनी तशीच आपली फळी, आपली बॅट हवेमध्ये ठेवली होती. कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता का हा चेंडू गेला, गेला कुठे मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने धावसंख्या 16. प्रेक्षकांना मात्र हा सामना खूप मनोरंजन करून देईल. हिट आउट या गेट आउट दोन्ही संघांसाठी. करूया मरो. हो फसवा चेंडू, फसवा चेंडू, कॉड बिहाइंड, परतावं लागेल. सुमित याला, डेंजर मॅन सुमित माघारी. आउट स्विंग चेंडू टाकला, थोडासा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला आणि गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खूप मोठ्या ताकदीने फटका मारण्याचा प्रयत्न केला तर सुमित याने, आणि तिथे कुठेतरी कमी पडले. बॅटची कडा घेतली आणि चेंडू एसटी रक्षक तरे यांच्या हातामध्ये विसावलेला आहे. नवीन फलंदाज मयूर, एकापेक्षा एक फलंदाज मैदानामध्ये उतरत आहेत. काय फलंदाजीची लाईन आहे मजबूत. पूर्णपणे 7व्या 8व्या 9व्या क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत पवनपुत्र वडपे संघाकडे. करो या मरो, दोन्ही संघाच्या पाठराखांमध्ये धडधड असेल, खेळाडूंमध्ये धडधड असेल. स्कूप खेळण्याचा प्रयत्न आणि खाली क्षेत्रामध्ये बरोबर हेरलेला आहे फलंदाजाने.
चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. टॉप स्पिन करण्याचा प्रयत्न केला होता हा चेंडू. यष्टिरक्षकाने काहीतरी इशारा केल्यानंतर गोलंदाजाने टॉप स्पिन करण्याचा प्रयत्न केला, मात्र फलंदाजाने सीधी उंगली से घी निकलता नहीं था, इसलिए तेडी की. पुन्हा एकदा मात्र इथे प्रयत्न फसलेला आहे. वारंवार तुम्ही चेंडू न बघता जर तसे प्रयत्न कराल तर गोलंदाजाच्या भात्यातही अनेक प्रकारचे चेंडू असतात. काय चाललंय गोलंदाजाच्या मनात, काय चाललंय फलंदाजाच्या मनात, ते ओळखणं गरजेचं आहे. तुमच्या तंत्राचा वापर करणं गरजेचं आहे. आधीच तुम्ही माइंडमध्ये सेट करून शकणार नाही की आपल्याला कुठला फटका खेळायचा आहे. 13 चेंडू 25 ची आवश्यकता. या चेंडूवर काय घडेल? फुलटॉस चेंडू, वेगवान चेंडू, वाईड यॉर्कर आणि हा चेंडू निर्धाव. 12 चेंडू 25 ची आवश्यकता. 11.25 ची सरासरी होती जेव्हा सलामीची जोडी मैदानात उतरली होती पहिला चेंडू खेळण्यासाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र सरासरी वाढलेले 12.50 ची झालेली आहे. 12 चेंडू 25 ची आवश्यकता. बारा चेंडू आणि 25 म्हणजे तितकंच मोठं लक्ष नाहीये, तितकं सोपंही नाहीये. कारण दोन्ही फलंदाज आहेत ना, ते मुख्य फलंदाज आहेत, मयूर आणि हरेश. अजून दयानंद यायचं वाक्य आहे. विकास. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, क्षेत्ररक्षणामध्ये सजावट केली जाते. गोलंदाजाला मनपसंत क्षेत्ररक्षण सजवलं जाते. प्रत्येक गोलंदाजाला माहीत असते की आपल्या षटकामध्ये कुठे, कुठल्या एरियामध्ये, कुठल्या क्षेत्रामध्ये चेंडू जातील आणि तशा रीतीने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. फक्त 12 धावांचं संरक्षण करायचे या षटकात, किंवा 12 धावांच्या जास्त धावा कराव्या लागतील फलंदाजाला. हो हो, वेगवान चेंडू, तेच तर्रार चेंडू. जसा चेंडू निर्धाव जाईल तसं धडधड वाढेल फलंदाजाच्या मनातली, दबाव वाढेल. इथे मात्र अनोखा फटका. चेंडू कुठे गेला? लॉंग लेग सीमारेषे बाहेर, चौकार. योग्यप्रमाणे चेंडू कुठे गेला ते क्षेत्ररक्षकांनाही समजलं नाही आणि चेंडू गेला सीमा पार. पुन्हा एकदा विकास. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना 10 चेंडू 21 ची आवश्यकता. हिट आउट या गेट आउट, करो या मरो, डू ऑर डाय. कोणाची रात्र. क्लीन बॉल, वेगवान चेंडू यॉर्कर पद्धतीचा आणि चेंडूने उद्ध्वस्त केलेला आहे यष्ट्या. त्रिफळाची
आकेश आलंय हा क्षमता या फलंदाजामध्ये क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे मात्र गोलंदाजी जर विकासाची बघितली तर चौकार गेल्यानंतर कमबॅक केलेला आहे अजून 21ची आवश्यकता चेंडू शेष आहेत 9 चेंडू एक मोठा फटका प्रेक्षकांमधून आवाज येतोय पाठीराख्यांमधून आवाज येतोय एक खिचलो एक धाव 25 विटची आवश्यकता चेंडू शेष 8 या 2 चेंडूवर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे मात्र हे 2 चेंडू जर चांगले हाताळले तर नक्कीच आजची रात्र तुमची शुभ जाईल मोठा फटक्याची आवश्यकता पल्लू स्कूप आणि यशस्वी चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाला बीट करून नॉन स्टॉप सीमा रेषे बाहेर चौकार मोक्याच्या क्षणी काय प्रेशर आहे बघा तिकडे खेळाडू कक्षातून किती उत्साह वाढवला जातोय दोन्ही संघाच्या दृष्टीने बघा जसा वेगवान चेंडू तसा पल्लू स्कूप इथे दिलशानची आठवण करून देणारा फटका मारलेला आहे 7 चेंडू 16ची आवश्यकता या चेंडूवर काय दडलंय इथे काय फलंदाज प्रयत्न करेल मयूरकडे एकाच चेंडूला अनेक दिशेला खेळण्याची क्षमता आहे ताकद आहे तंत्र आहे विकास ही तितकाच अनुभवी गोलंदाज आहे अव्वल दर्जाच्या खेळाडूंमध्ये सामना दोन्ही अव्वल दर्जाचे हे खेळाडू कोण कोणावर सरसी मारेल हा चेंडू खूप निर्णायक आहे इथे आमच्या मान्यवर कक्षामध्ये पाहुणे मंडळी बसले त्यांच्या चेहऱ्यावरही टेन्शन आहे कोण जिंकेल कोणी सांगू शकत नाही संघाचे करता धरता दीपकजी म्हात्रे प्रेशरमध्ये संतोषजी प्रेशरमध्ये पुन्हा एकदा पल्लू स्कूप अपील केलेला आहे मात्र बॅटला स्पर्श करून गेलेला असावा चेंडू पंच काय सांगतायत नाही लेग बायची खून येत नाही म्हणजेच धोका नव्हता फलंदाजाला धोका नव्हता बॅटला स्पर्श करून गेला होता धावसंख्या 30 6 मध्ये 15 आणि दोन्ही संघाचे पाठीराखे प्रतिस्पर्धी ते आमच्या कक्षामध्ये बसलेले आहेत दोघांनाही टेन्शन आहे आमचा संघ जिंकावा आपला संघ जिंकावा भलेही मैत्रीपूर्ण आपण सामने बघतो सर्व आपण भाऊ भाऊ आहोत आपली संघटना आहे कोणी जिंकले तरी आपला संघ जिंकतो मात्र मनातून एक वेगळी जी गुप्त इच्छा असते सुप्त इच्छा असते ती असते आपला संघ जिंकावा 6 चेंडू 15ची आवश्यकता कोण गोलंदाज आहे 15 धावांचं संरक्षण करण्यासाठी ज्याच्याकडे चेंडू सोपवला जाईल बघूया कोणाकडे कर्णधार चेंडू सोपवतोय चंद्रवर्धन याने फलंदाजीमध्ये 10 धावांचे योगदान दिलं होतं संघासाठी 2 चौकार खेचले होते गोलंदाजीमध्ये आता मात्र इथे तुम्हाला चांगली कामगिरी करून आजची रात्र शुभ करायची आहे आज ज्या संघाला सुखाची झोप घ्यायची असेल सुखाचे चांगले स्वप्न पाहायचे असतील त्यांनी या सामन्यामध्ये विजय संपादन करणं गरजेचं आहे कारण हिट आउट या गेट आउट करो या मरो कुणाला सुखाची झोप देतोय हा सामना कुणाला चिंतेची झोप देतोय कुणाला रात्रभर जागवतोय काही क्षणामध्ये आपल्याला समजेल अंतिम 16 मध्ये जाण्यासाठी हे प्रयत्न असतील मित्रांनो अंजूर संघ आणि जून अंदुरकी संघ या 2 संघामध्ये रन रेट वरून इतकी चुरस झालेली सामन्यामध्ये जेवढी चुरस नव्हती तेवढी रन रेट मध्ये चुरस झालेली आणि त्या चुरशीच्या बळावर जून अंदुरकी संघ पुढे चाल केली 16 मध्ये
एक विकेटची महत्व समजलं अंजूर संघाला. 6 मध्ये 15. कुणाच्या संघात जल्लोष करण्याची संधी, कुणाच्या संघात नर्वस होण्याचं दुर्भाग्य समजेल काही क्षणात. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर चंद्रवर्धन सामोरं जाईल. मयूर आणि पहिला चेंडू, चेंडू जाईल सीमारेषे लगत, चांगला झेल पकडला गेलाय. परशा पकडलं. परशाने दबावाच्या स्थितीमध्ये एका हाताने चेंडूला हातामध्ये विसवलेलं आहे. क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल. एकच हात जगन्नाथ. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं आणि बघणं किती उत्कंठापूर्व आहे. बघू शकताय चांगला चेंडू हाताला होता. त्यानंतर बघा फलंदाजाने फुलटॉस चेंडूला इथे लौर फुलटॉस होता, भिरकावून दिलं होतं. तिथे क्लीन बॉल, क्लीन बॉल. लगातार 2 चेंडू, 2 फलंदाज बाद. तुम तो ठहरे परदे. दयानंद, आपको थोड़ी साथ निभानी थी मगर उनको भेज दिया डगआउट में. जबकि हैट्रिक ची संधी आहे. फलंदाज येतोय. पिंटू, हॅट्रिक रोखण्यापासून धावा करणं महत्वाचं आहे. इथे हॅट्रिकला काही इथे बघूया हॅट्रिक होतंय का. चेंडू जाईल. काय घडलं आता पंचांना तिथे बघावं लागेल. तोलून मापून मारलेला हा षटकार. जब भी कोई लड़की दे देखो मेरा दिल दीवाना बोले, मारले मारले आणि खरोखर मारला षटकार. झेल जरी सुटला तरी मात्र नशिबाने साथ दिली. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय आजच्या रात्रीतला. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. हा कोण जिंकेल, कोण क्वालिफाय होईल. 3 चेंडू 9 ची आवश्यकता. आजची रात्र मात्र या स्पर्धेने गाजवलेली आहे. ऐतिहासिक ही रात्र पाहायला मिळेल मित्रांनो. दोन्ही संघाचे जे प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या स्वरूपात बघित असतील देवाला नवस बनत असतील. इथे इथे काय घडलं. इथे अपील, जोरदार अपील, जोरदार अपील. चला पंच जो निर्णय देतील तो आपल्याला मानायचा आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू, 2 चेंडू 9 ची आवश्यकता. एक मोठा फटका. जे तटस्थ प्रेक्षक आहेत ना, म्हणजे ते कोणत्याच बाजूने नाहीत, ते नाराज झाले असतील या चेंडूवर. त्यांना रंगतदार सामना पाहिजे. तटस्थ जे प्रेक्षक असतील त्यांना. मात्र पाठीराखे असतील त्यांना आपल्या संघाच्या बाजूने झालेलं जे चांगलं आहे त्याच्याने आनंद झाला असेल. म्हणजेच काल्हेर संघाचे पाठीराखे, पवनपुत्र संघाचे पाठीराखे थोडेसे नाराज. या चेंडूवर काय घडले.
मोठा फटका येईल. फटका फसलेला आहे, फटका फसलेला आहे. एकदा पूर्ण, दुसरीदा पूर्ण. परशाने जीवाच्या आकांताने चेंडूला फेक केलेला आहे. आता मात्र आवाक्यात नाहीये विजय. एक चेंडू 7. षटकार केला तरी कुठल्याही प्रकारे फायदा होणार नाही. परशाने जो झेल घेतला खरोखरच अप्रतिम. एक चेंडू 7ची आवश्यकता. आणि या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडूने सांगता होत आहे. याच बरोबर बंद्रा मारुती काल्हेर हा संघ अंतिम 16 मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि हार्ड लक पवनपुत्र वडपे, आपणही चांगला खेळ केलात. अंतिम 2 चेंडूने तुम्हाला दगा दिला. आपले हे कौतुक. हार्ड लक संतोषजी. अतिशय चांगलाचा दिवस गेला, अतिशय चांगल्याची रात्र गेली. या शेवटच्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय